संघ जो घेईल, ज्याच्याकडे चांगली स्ट्रॅटेजी, गेम प्लॅनिंग, टीम वर्क असेल, तो संघ मात्र दोन हात करताना दिसेल. मॅच जिंकल्यानंतर हौशी नांदगाव या संघासोबत तुर्तास वळूया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवर वीरेंद्र बाबरे, वीरू बाबरे दाखल झालाय, तर निहिल किनी ऑन अ स्ट्राईक. वळूया मॅचकडे. पहिला चेंडू घेऊन वीरू बाबरे तयार होताना आणि व्हेरी फास्ट बॉल. सरळ आपला इंटेंट क्लिअर करताना फेकले चेंडूला. वन्स बाउन्स सीमारेष शेषेच्या बाहेर. निहिल किनीच्या बॅटमधून आलाय. 4 चौकार यष्टीचे. आगाज जबरदस्त वीरू बाबरेच्या अगेन्स्ट. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज, आणि इथे चेंडू थोडस खाली राहिलाय. इट्स अ डॉट बॉल. ॲटमॉस्फिअर जबरदस्त आहे. मैदानाच्या चौफेर आपण हिरवलीने नटलेला परिसर आणि त्याच्यानंतर पूर्णतः भगवं वातावरण आणि मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडूंचा एक भव्य दिव्य संघर्ष आपण निहाळतोय. पुढचा चेंडू काही वेळेला आडव्या पाटणे चेंडूला एक्झिक्यूट करतायत. डॉट बॉल. अतिशय चांगला कमबॅकिंग. व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हार्दिक घरचा सफर खूप चांगला राहिलाय. 39 हवा ओपनिंगला आल्यानंतर आर्यन पालघरला देत एक चांगली स्ट्रॅटेजी ज्यांनी निर्माण केली आमच्या साईड स्क्रीनवर. हार्दिक घरत आपल्याला टॅप केलंय. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 5 वर स्थिरावलंय. मिस्टर प्रीतम सध्याचा हंगाम गाजवणारा असा खेळाडू आहे आणि घरच्या मैदानावर ज्या वेळेला तुम्ही असता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि खरी संधी आहे. प्रीतम सातत्याने वलंकित राहिलाय. चर्चा राहिली प्रीतमच्या नावाची. आणि आणखीन एक पुढचा चेंडू आणि उडवलाय चेंडूला सरळ डीप काउ कॉर्नरच्या डोक्यावरनं. SRG संघाचं पॅटर्न या ठिकाणी येताना ट्रेडमार्क षटकार यष्टीचे. मिडल ऑफ द बॅट गोड आवाज आणि त्यानंतर डीप काउ कॉर्नरच्या डोक्यावरनं मिस्टर प्रीतमने पाठवलं आपला ट्रेडमार्क. खूप चांगला शॉट बघायला मिळतोय वीरू बाबरेच्या अगेन्स्ट. 7 खोलताना प्रीतम इज ऑन अ फायर. पुढचा चेंडू आपल्याला थोडासा टॉस झाला. चेंडू ऑन साइडला बॅट ड्रिल केली होती. डॉट बॉलने षटकाची होत आहे समाप्ती. 11 धावा. एक चांगला स्टार्ट म्हणायला हरकत नाही आहे. SRG परनाळी संघाचा. मॅच भरपूर मोठी आहे. प्रेशर भरपूर मोठं आहे. जाऊ एक रिफ्रेश सॉन्ग कडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. यष्टीचे मोर येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. 11 धावा ऑन स्कोर कार्ड. क्या बेहतरीन एटमॉस्फेयर है. सभी के दिलों में एक चाहत तमन्ना आरजू है कि हमें मैच को जीतना है. मंजिल मिलेगी दोस्तों, लेकिन पहले उसके काबिल बनना पड़ेगा. जिंदगी के हर इम्तिहान में खुद को साबित करना पड़ेगा. राहों में मिली ठोकरों से सीखकर खुद को बेहतर करना पड़ेगा और अपने ख्वाबों को हकीकत बनाने के लिए दिन रात एक करना पड़ेगा. इंसान जब दिन रात एक करता है तभी मंजिल की तरफ बढ़ता है, और मंजिल की तरफ अगर बढ़ना है तो मैच में कॉन्सन्ट्रेशन इज बिग इंपॉर्टंट. अमोल गोलंदाजी ट्रॅकवर आडव्या पाटने स्वीप केलंय.
चेंडू सरळ जातोय तो डिप बॅकवर्ड स्क्वेअरला देखणं शतरक्षण. धावसंख्या 12 12 वर पोहोचलंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. फिल्डिंगची व्यूहरचना जबरदस्त बघायला मिळते. दोन खेळाडू ऑन साइडला 30 सर्कलच्या बाहेर डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग ऑन आणि एकमात्र खेळाडू आपल्याला बघायला मिळतो एक्स्ट्रा कव्हर्सला. पुढचा चेंडू इथे मात्र पंच बलटायत. व्हाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपानं 13 वरती धावसंख्या स्थिरावले. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एक भगवं वातावरण, उत्साह ऊर्जेचं स्रोत आणि पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरंचा एक जबरदस्त दुसरा दिवस. आणि इथे चेंडू थोडासा खाली राहिला. हुक करण्याच्या नादामध्ये प्रीतम मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना धावसंख्या 13 असताना पहिला धक्का लागतोय SRG परनाळी संघाला. एसटीचे स्वप्नील घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिला ब्रेक थ्रू दिलाय. अमोल एक अनुभवी असे गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आणि पहिला धक्का लागतो SRG परनाळी संघाला. 13 धावा असताना स्वप्नील घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ट्रिपल एस सालवड बनाम SRG परनाळी मधला बॅटल डू और डा मॅच. करो और मरोची स्थिती आहे. अभी नाही तो कभी नाही. इथून जेवढं चांगलं खेळता येईल तेवढं खेळावं लागेल. कारण जिंकाल तर पुढे जाल. या धर्तीवरती मॅच आहे. स्वप्नील घरात दाखल झाल्या टान्स घेताना. स्वप्नील एक अनुभवी अशी एक फलंदाज आहेत. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आपल्या बॅटिंगच्या जोरावरती स्वप्नील घरातनं. आणि ती योग्य वेळी मात्र दाखल झाल्यात स्ट्राईकला. पुढचा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. स्कोर थांबलाय. 13 वरती चेंडू झालेले त्या षटकातील. दरम्यान स्कोर थांबलाय तो 13 वर. अमोल यांचं षटक आपण बघतायत. पुढचा चेंडू स्वप्नील. याही वेळेला आपण बघतायत वाईड बॉलचा कॉल. 100च्या रूपानं 14 धावा ऑन स्कोर कार्ड. पॉवर प्ले मध्ये 14 धावा झालेले आहेत. अमोल पुढचा चेंडू घेऊन तयार. वेळेला लाऊड अपील. आणि स्वप्नील या ठिकाणी परतताना माघारी आपण बघतायत. विकेटचं पतन झालंय.
मेन बोरा खूप चांगली खेळी. ईशान मात्रे न्यूमान मैदानाच्या आतमध्ये येत आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. स्वप्नील घरत या ठिकाणी मागे परतलाय. प्रीतम मागे परतलाय आणि ईशान मात्रे हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुबई चीट करण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड होताना आणखीन एक धक्का लागतो एसआरची परनाळी संघाला. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघताय चेंडू झालेले आहेत ते 5. त्याच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रथम बॅटिंग आणि त्यानंतर 3 धक्के लागत आहेत एसआरची परनाळी संघाला. मोहम्मद आणि नील किनीकडे आता एक मोठी जिम्मेदारी असेल. एका बाजूने एक उत्कृष्ट गोलंदाजी अमोलकडनं बघायला मिळालंय आणि संधी देत नाहीये मोठे शॉट खेळण्याची मिस्टर अमोल. वेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झालंय आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 22 रूपानं बघताय. स्कोर कार्ड पोहोचलाय 15. फक्त 4 धावा या षटकामध्ये बघायला मिळाल्यात आणि थोडस अडचणीमध्ये संघ आपल्याला बघायला मिळतोय एसआरची परनाळी एस्टर्स आहे. सरने 15 धाबा स्कोर कार्डवर. 3 धक्के प्रीतम, स्वप्नील आणि शांत. मोहम्मद, न्यूमान. दरम्यान तयार होताना मोहम्मद. षटक क्रमांक 3 आहे. वीरू. अप्रतिम ड्राईव्ह. चेंडू मात्र सरळ जातोय मिड विकेट रिजनला. थोडीशी फंबल झालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत धावसंख्या स्थिरावली ती 17 धावा. एकेरी दुहेरी धावा. आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय आता गरजेचा आहे आणि इथून जर एसआरजी संघाची टीमची स्थिती आपण बघतोय, विकेट हॅव टू बी 7 रन्स हॅव टू बी स्कोर अशा परिस्थितीमध्ये आले. बघूया पुढचा चेंडू. आडव्या बाटने चेंडूला एक्झिक्यूट करतायत. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट आणि 18 वरती स्कोर कार्ड थांबलंय. षटक क्रमांक 3. 18 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. निहिल किनी यांची जिम्मेदारी आता वाढलंय. पुढचा चेंडू. वीरू आणि उडवलाय चेंडूला. लॉंग आणला. चेंडू सरळ जाईल. क्लिअर होताना येतोय षटकार यष्टीचे. प्रेझेन्स ऑफ माइंड. लेग ब्रेक होता. खूप चांगला रीड केला. हळुवारपणे फक्त सुपर कव्हर्सला एक्झिक्यूट केलं. सिंगल कंप्लीट झाले. 25 धावा ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त कामगिरी. षटकारानंतर मात्र संयम ठेवला निहिलनं आणि एका चांगल्या चेंडूला प्रेझेन्स ऑफ माइंड हळुवारपणे
चेंडूला एक्झिक्यूट केलं स्वीपर कव्हर रिझनला फॉर अ सिंगल. मिस्टर मोहम्मद यावेळेला चांगल्या पद्धतीचा क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. चेंडू वेगानं जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 29 धाबा. एकोणतीस झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाजी ट्रॅकवर वीरेंद्र. ओ यावेळेला मात्र वेगवान चेंडू हाताळला होता. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक तिसरा या ठिकाणी कंप्लीट झाले आणि धाबा स्कोर कार्ड वरती 31. 31 धाबा आहे. और गेंदबाजी में देखना है इस समय अमोल एक बार फिर अपने टीम के सबसे एक्सपीरियंस गेंदबाज को बुलाया है बॉलिंग ट्रैक पर। तो एक तरफ काफी बढ़िया फॉर्म में बल्लेबाजी करते हुए निहिल किनी नजर आ रहे हैं। तो मैच एक अच्छी दिशा में जाने के लिए एक महत्वपूर्ण ओवर होगा। एक तरफ अनुभव का भंडार जिनके पास है वो अमोल आए हैं और दूसरी तरफ नील किनी जो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं सरजी के लिए। तो आने वाला वक्त काफी काफी बड़ा होगा। देखना इस समय टफ फाइट काफी बड़ी है, बैटल काफी बड़ा है, डू और डाई मैच है। तो मैच की तरफ तमाम दर्शक फोकस करते हुए इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया शॉट सिलेक्शन। गेंद को खेल दिया मिड विकेट तक क्षेत्र में। जब तक गेंद को फील्ड किया जाए एक से सेटिस्फाइड होना पड़ेगा। 32 32 रन ऑन स्कोर कार्ड। मोहम्मद का साथ, नील किनी का परफॉर्मेंस एसआरजी के लिए उम्मीद की किरण बनता हुआ और दूसरी तरफ अमोल मोरे की सटीकता अनुशासन ट्रिपल एस सालबट के लिए एक बेहतरीन मोमेंटम को शिफ्ट करता हुआ। अगली गेंद शॉर्टम पुल करने का प्रयास जरूर था। लॉन्ग ऑन में गेंद ट्रैवल हो चुकी है, एक से ज्यादा नहीं मिलेगा। स्कोर एक से आगे बढ़ता हुआ 33 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट। 33 बने हैं। 33 शुरू की अगली गेंद बहुत ही बढ़िया टाइमिंग, थोड़ी सी सफल हुए, लॉन्ग लेग के ऊपर से चढ़ दिया ये बेहतरीन सिक्सर। यश डिजे सिक्सर को 6 रन से स्कोर फ्लाई होता हुआ 39 रन पर। और नंबर चल रहा है 4। नील काफी बढ़िया फॉर्म में बैटिंग करते हुए इस समय सरजी टीम के लिए। इस बीच अगली गेंद अमोल, इस बार वापस एरिया वही, तरीका वही, खेलने का स्टाइल भी वही और मिलेंगे रन आधा डजन। यश डिजे
में व्हाट अ शॉट, जड़ दिया सीधा 3-6 इन रो एसटीजे। इस बार प्रेजेंस ऑफ माइंड हल्के हाथों से खेल दिया पॉइंट में, सिंगल लेके मोहम्मद को दिए स्टाइल। स्कोर 1 से पड़ेगा 52 के ऊपर, 52 रन लॉस ऑफ 3 विकेट। और नंबर यहाँ पर कंप्लीट होता हुआ 4, 13 के औसे से बने हैं 52। अगर इसी हिसाब से आएंगे तो स्कोर कार्ड के ऊपर रन बन सकते हैं 78 टेस्ट से। स्कोर कार्ड वरती निहिल किनी या ठिकाणी ड्रायव्हिंग सीट वरती दिसत आहेत आणि मोहम्मद यांचा मिळालेला साथ एसआरजी संघाला एका दिशेने घेऊन जात आहेत। गोलंदाजी ट्रॅक वरती आता नवीन 2 गोलंदाजांना इंट्रोड्यूस करावं लागेल आणि 5वं षट घेऊन दाखल झाले ते गौरव ठाकूर। चांगले गोलंदाज आहेत गौरव, परंतु इथून डेथ ओव्हर मध्ये आपली एक्युरेसी दाखवावी लागेल। निहिल किनींचा वैयक्तिक स्कोर आपल्याला बघायला मिळतोय। 12 चेंडू आणि 33 धावांवरती खेळतायत मिस्टर निहिल। ओहो वाड़ा शॉट, इनसाइड आउट, बेहतरीन शॉट, पूरी तरह से रिस्ट की पावर दिखाते हुए निहिल यहां पर 6 रन। स्कोर इस समय पहुंचता हुआ 58। ओहो इथे मात्र डाउन द ग्राउंड, नो चान्स एनी फिल्डर, सरळ पैकलाय चेंडूला गोलंदाजाच्या डोक्यावर ह्यू सिक्स। धावांनी टीमचा स्कोर आपल्याला बघायला मिळतोय तो 64 धावा। जबरदस्त बॅटिंग आणि काय बॅटिंग करतायत, कुठल्याही खेळाडूला संधी मिळत नाहीये। हवाई फायर, एरियल रूट, मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये निहिल किनीचा ट्रेडमार्क, लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, स्वीपर कव्हर्स असेल, त्याच्यानंतर लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, पूर्णतः क्षेत्रामध्ये अधिराज्य वर्चस्व प्रस्थापित करतोय हा फलंदाज। पुढचा चेंडू त्यावेळेला शॉर्ट टर्म पोल इनटू द गॅप आहे का, आणि चेंडू सीमा पार 4 एसटीचे। आणि याही वेळेला शॉर्ट टर्म पूल, चांगला शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर। चौथी हाफ सेंचुरी या स्पर्धेमधले आणि चौथा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय निहिल किनी 53 धावावर खेळताना। त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय 6 षटकार आणि 4 चौकार, 3 चौकार सॉरी। 53 धावा संघाचा स्कोर पोहोचतोय तो 72। प्रेझेन्स ऑफ माइंड हळवारपणे फक्त कव्हर्सला दिशा दिली आणि चेंडू वेगाने जातोय सीमारेषेच्या जवळ।
2 धाबा परिपूर्ण, वैयक्तिक 55. टीमचा स्कोर इथे बघायला मिळतोय 74-74. जबरदस्त विस्फोटक नॉक, स्टनिंग इनिंग ज्याला म्हटले जाते, मेरिटॉरियस इनिंग, अफलातून बॅटिंग. चांगली बॅटिंग करताना निहिल. पुढचा चेंडू, ओ यावेळेला फिरवलाय चेंडू आणि आलाय डॉट बॉल. 5 षटक इथे झाल्यात कंप्लीट आणि धावा स्कोर कार्ड वरती 74. कमॉन डीजे. चौऱ्याहत्तर धावा स्कोर कार्ड वरती. अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण कुणालला बघतोय. कुणाल मोहिते गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 74. बॅटिंग केले या ठिकाणी निहिलनं. उत्कृष्ट फलंदाजी मोहम्मदची मिळाली साथ. अडचणीमध्ये संघ असताना निहिलनं केलेली विस्फोटक बॅटिंग. पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये चौथा खेळाडू ठरलाय ज्याने 50 धावा आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत. हाफ सेंचुरी. मिस्टर निहिल कुणाल मोहिते दाखल झालाय. समोर मोहम्मद, एक मोठा पिंच हिटर आहे मोहम्मद, आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे. 74. पुढचा चेंडू, वाडीबा बाटणे, वाडा शॉट आणि ग्रेट फिनिश हियर. धावसंख्या 80 ऑन स्कोर कार्ड. कमॉन डीजे. वरती बघायला मिळत आहेत. दोन्ही धावा खोऱ्याने येत आहेत. ट्रिपल एस सालवड संघाचं थोडस टेन्शन वाढवणारा हा फलंदाजीचा क्लास बघायला मिळतोय. बॉल हवेमध्ये आहे आणि यावं लागेल मोहम्मदला. बॅक टू द डग आउट. गॉन डीजे. गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सन्युमान, निरंजन गरत, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. चर्चा या नावाची भरपूर आहे. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट ज्याने खूप चांगलं हाताळलंय. पालघर असेल, पालघर जिल्ह्याच्या बाहेर असेल, गोवा असेल, कोल्हापूर, चांगली सातारा या विभागामध्ये जाऊन आपल्या नावाचा दबदबा ज्याने निर्माण केलाय तोच निरंजन या वेळेला योग्य वेळी दाखल झालाय आणि चांगला ब्रेक थ्रू देताना मिस्टर कुणाल. बघूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू इथे बघायला मिळतोय. 80 वरती धावसंख्या स्थिरावलंय. पुढचा चेंडू फक्त दिशा दिले आणि इथे पटका फसलाय.
येत आहे सुजल आणि खऱ्या अर्थाने वेरीपच बॉलला कुणाल मोहितेच्या षटकार आला. त्यानंतर कुणालनं आपला क्लास दाखवलाय आणि सलग 3 चेंडू निर्धाव 80 वरती धावसंख्या स्थिरावलाय. शेवटचे 2 चेंडू. पुढचा चेंडू घेऊन तयार सुजल ऑन स्ट्राईक आणि लॉफ्ट केलाय ओव्हर मिड विकेट. आणखीन एक दर्जेदार षटकार यष्टीचे. षटकार. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना पुनश्च मोहिते. समोर आहे तो मोरे. जबरदस्त मॅच. प्रत्येकाने दखल घ्यावी. डू ऑर डाय मॅच असताना हृदयाचे ठोके वाढवत आहेत या मॅच मधला थरार. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल आणि केलंय प्रॉपर फिनिश. धावसंख्या पोहोचली ती टोटल 92 आणि 93चं टार्गेट सेट केलंय.
बॅटिंग असं म्हटलं ना की दिवस असतात ते काहीतरी करण्यासाठी, सेकंद असतात ते काटा पुढे नेण्यासाठी, तासं असतात ती तुम्हाला वेळ सांगण्यासाठी, आणि आठवडे असतात ते तुम्हाला महिना बांधण्यासाठी, महिने असतात ती वर्ष बांधण्यासाठी. वर्षाची गाठी बांधला आहे त्या फलंदाजाने. काय बॅटिंग केली हो, वा वा. पहिला चेंडू टटला, हा हा, जशाच तसे उत्तर देताना सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं, 6 धावा, खणखणी षटकार. चेंडूवर जिथे विजयासाठी धावा करायच्या त्या 93 धावा विजयासाठी करायचे. काय उत्कृष्ट खेळ तुम्हाला बघायला मिळाली. निलकिणे वडा बॅटर. का मला PDPLच्या माध्यमातून पालघर जिल्हा प्रीमियर उत्कृष्ट खेळाडूची निवड करण्यात गेली. वन हँडी बॅटर्स, काय क्लास. छोटं वय हो, खूप काही शिकेल, खूप काही घडवेल असा मोठा दर्जेदार फलंदाज आपण पाहिलात. पुन्हा आपल्या सगळं पुढे चेंडू हवेमध्ये, इथे बाकी झेल होते का पाहायचं आहे. कव्हरच्या रिझनला खेळाडू चेंडूच्या पाठीमागे, ओ झेल सुटला गेलाय. आणि अशा प्लेअरला तुम्ही जीवदान दिलाय जो तुम्हाला खतरनाक खेळाडू बघायला मिळते, तो वीरू बाबरेला तुम्ही जीवदान दिलाय. आणि झेल कोणाच्या हातातून सुटलाय. मोहम्मदच्या हातातून झेल सुटलाय. सोपा झेल होतो, कॅरी करायला पाहिजे कॅचेस विन द मॅचेस. वीरू बाबरे गत वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू होता याच टुर्नामेंट, आणि इथे बाकी जीवदान दिला गेलाय. मोठे खेळाडू जो गेले डकआउटमध्ये, मोठा रेकॉर्ड आस्किंग रेट तुम्हाला 15च्या वरती प्रत्येक षटकामध्ये करायचं. 92 धावा विजयासाठी करायला असतात. इथे बाकी सोप्पा झेल सुटला गेला. 93 धावा करायच्यात. पुन्हा एकदा अवधूत चेंडू हवेमध्ये जर फिरकावलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आहे, इथे बाकी झेल होतो का पाहायचा आहे. आणि इथे वेल कॉट, बाकी झेल घेतलाय, खेळाडूचं नाव आहे ते दिशान. मात्र झेल पकडला गेला. मोहम्मदवर आलेली 7.5ची संक्रांत लवकरच दूर झाली. येणारा होळी आणि केला होता तुमचा शिमगा. जर कदाचित ह्या खेळाडूने 50-60 धावा काढल्या असता आणि जर विजय तुमच्या हातून दूर गेला असता, तर मला वाटते होळीच्या अगोदर तुमचा शिमगा केला असता. अशा पद्धतीचा सोप्पा देईल तुम्ही सुटला. पण इथे बाकी पुन्हाकडे आस्किंग रेट 15चा आहे, आणि हे 15 धावा जाण्याचं याच्याकडनं तुम्हाला वेल ऑन गुड बॅटिंग ज्याच्याकडनं बघायला मिळाली. दर्जाचा आवाज मायकोप केळवा या गावातून बाकी हिंदी समालोचक करण्यास सुरुवात केली. आणि त्या काळात जर विचारतो मला वाटतं मी स्वतः आणि एक फक्त चिराग मेहरी ते समालोचक. आता बाकी समालोचक खूप तुम्हाला बघायला मिळतात. पण मी आयोजकांना म्हणतो की जेव्हा तुम्ही स्पर्धा यशस्वी करता तेव्हा दर्जा असा, कारण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं समालोचन, येणाऱ्या प्रत्येक खेळाडूची वित्तभूत माहिती हे प्रेक्षकावर पोहोचवता कामाला पाहिजे. पुन्हा अवधूत आपल्या शेकडला पुढे टाकत असताना, ओ गुड बॉलिंग, काय कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतं. इथे थोडीशी प्लंबिंग होते, डायरेक्ट पाहायला मिळेल का दरम्यान नाही. इथे चांगली कव्हरिंग करताना बघायला मिळते. खूप चांगली गॅदरिंग आमच्या कुमार स्वप्नील घर याच्याकडनं पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 9 धावा. एक मोठी दर्जेदार स्पर्धा आपल्याला घेऊन आले. काय क्लास बॅटिंग बघायला मिळाली. कव्हर ड्राईव्ह, कव्हरला षटकार, पॉईंटला षटकार, लॉंग ऑफला षटकार, मिड विकेटला षटकार, नंतर बाकी तुम्हाला शपवून चांगले स्विफ्ट शॉट फाईन लेगच्या रिझनला खेळताना त्या फलंदाजाने धावा किती काढल्यात. 18 चेंडूमध्ये 55 धावा. नील किणे वाडा बॅटर. काय सुंदर फलंदाजी त्याच्याकडनं बघायला मिळाली. पुन्हा चेंडू आपल्या षटकाला पुढचा चेंडू हातावर बघायला मिळतोय. इथे बाकी बॅकफुटला गेलाय, चेंडू कट केला, चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझनला. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण होते. तिथपर्यंत एक धाव विश्वास बासवतकडून बघायला मिळते. अगोदरच्या सामन्यामध्ये विश्वास भातुर झंझावती अर्धशतक झळकवलं होतं तुषार बासवत. आणि एका साईडला मीन बोरा एकाच संघातून खेळताना बाकी मीन बोराचा संघ हा क्वालिफाईड झाला, आर्यन पालघर. आणि यातील विजेता संघ मग हौशी नांदगाव, आणि तिथे तुमच्यावर खेळताना बघायला मिळेल. 93 धावा विजयासाठी करायचे आहेत. आणि आता बाकी तुम्हाला फलंदाज बघायला मिळते तो शुभम राऊत. हा तुम्हाला सालवरचा खेळाडू बघायला मिळतो. पॅनल स्विप खेळलाय, सरळ चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 4 बाउंड लाईनच्या बाहेर. अगोदर हेरला गेलं की मी सफल होणार आणि पॉवर प्लेचा कशा पहिले फायदा उचलणार. तर बघता बघता इथे बाकी धावसंख्या होते ती
हाच खेळाडू तुम्हाला टेनिस क्रिकेटमधला विश्वातला मोठा खेळाडू बघायला मिळेल, कारण त्याच्यामध्ये खेळण्याची जिद्द असलेली, शॉट सिलेक्शन असलेला, त्याच्याकडे हेलिकॉप्टर शॉट, कारण ज्याच्याकडे हेलिकॉप्टर शॉट येतो तो आजपर्यंत मक्तेदारी बजावताना आपण क्रिकेट विश्वातला बऱ्याच वेळा बघतो. तर ते नील केळीचं मनापासून कौतुक करेल. आणि ज्या पद्धतीने आपल्या फसलेल्या संघाला, जेव्हा आपण अनेक वेळा बघितला युवराज सिंग या भारतीय खेळाडूने 5व्या 6व्या 7व्या नंबरवर फलंदाजी करायला यायचा आणि जेव्हा मोठमोठ्या भागीदारीकडून भारताला मोठी संख्या धाव उभरते, तशाच पद्धतीची आज खेळीबाणी तुम्हाला नील किणी ह्याच्याकडनं बघाले. त्याच्या घराणेशाही खेळावं, त्याच्या वडिलाचं देखील अफरोज खेळलं, त्याच्या वडिलांनी चांगलं क्रिकेट अबाव 40मध्ये त्याचे वडील देखील चांगले खेळ खेळताना आपण असंख्य वेळा पाहिलेत. आणि असं गायडन्स आणि असं सपोर्ट जेव्हा तुम्हाला घरातून मिळते तेव्हा निश्चित तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो दुशान मात्रे नावाचा गोलंदाज, ज्याने उत्कृष्ट झेल पकडलं पॉवर प्लेमध्ये मिड विकेटच्या रिझनला आणि बिलकुलच तुम्हाला विरू बाबरेची खेळ समाप्त केली. पण जतपर्यंत तुम्हाला बासवत नावाचा खेळाडू मैदानामध्ये बघायला मिळतो तिथे बाकी मोठा संघर्ष पाहायला मिळेल. तुषार बासवत, मॅन फ्रॉम पालघर, जिथे पूर्वीच्या काळात सर्कस बसते तिकडे राहणारा कॉलेज रोडच्या समोर नेहमीच प्रॅक्टिस करणार हे संघ आपण असंख्य वर्ष पाहिलेत. निशान मात्रे नावाचा गोलंदाज बघूया कशा प्रकारे करतोय. 93 धावा तुम्हाला विजयासाठी. आता बाकी 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर, कारण दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेअर तुम्हाला बघायला मिळते. दुसरं पॉवर प्लेअर, पहिला पॉवर प्लेअर 2 आणि पहिल्या पॉवर प्लेअरमध्ये 14 धावा, एक गडी बाद झालाय. कारण पॉवर प्लेअरमध्ये 14-15 धावा जाणे, मी तर 10 धावा जाणे म्हणजे गुड अवर. 14 जाणे चांगली ठीक आहे, 20-22 ही महागडी षटक. इथे बघूया निशान मात्र कशा प्रकारे करतो. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळेल. एक तुम्हाला बघायला मिळतो लॉंग ऑनला, दुसरा बघायला मिळतो डी स्क्वेअर लेगला आणि दुसरा ऑफ साईडला तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळते. निशान आपल्या सेकंडला पुढचा चेंडू लो, थोडासा पेस कमी केला आहे. अतिशय चतुर गोलंदाजी म्हणायला लागते. आपण म्हटलं ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, तशा पद्धतीने थोडासा पचवा आणि लो फॉल्टरी चेंडू टाकला. इथे बाकी धीमी गतीपणे नकल गेंद ज्याला म्हणते तशा पण चेंडू हाताळला जातोय. अप्रतिम गोलंदाजी आता हाताळली गेली. 93 धावाचं मोठं लक्ष्य पार करायचं आहे ते ट्रिपल एस सालवड संघाला. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, फील्डचा विचार केला, ऑफ साईडला तुम्हाला पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, मिड ऑफ सर्कल चाल बघायला मिळते. हो हो हो, गुड बॉलिंग. यावेळेला बाकी रॅपिड चेंडू पडल्यानंतर थोडासा वरती येतो. पहिला चेंडूच्या मानाने इथे बाकी वेग वाढवला गेला आणि यष्ट्यांना चिकटून चांगलं यष्टीरेशन करताना तुम्हाला स्वप्नील घरत नावाचा एक बुलंद आवाज आणि एक बुलंद खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो, ज्याने असंख्य इनिंग 40+ खेळत असताना आता देखील चांगली कर्णधार भूषवताना. पण नील किणीचं मी आजच्या दिवसातली जी इनिंग बघेल, कारण एखाद्या फसलेल्या इनिंगला कसं फुलवायचं ते काम तुम्हाला नील किणीकडून बघायला मिळालं. पुन्हा आपल्या षटकाला पुढे शॉर्ट ऑफ रेंज चेंडू चटवलाय, सरळ जातो आउट ऑफ द पार्क. टायमिंग तसं लागला की चेंडू लागला तो बघितला त्या अँगलने गेला आणि इथे बाकी 6 धावा बघायला मिळतात. म्हणूनच तो म्हटलं ना की मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगोदरच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी केली होती आणि हा खेळाडू जर तुम्ही थांबवलं तर सामन्यावर बाकी नियंत्रण पळू शकतात, कारण ह्याच्याकडे दोन्ही एंडनी मारण्याची ताकद आहे. कारण आपण आजच्या दिवसात बघितलं की फक्त चेंडू रोड साईडला जात नाहीये, ते इकडे आपण डावखुरा फलंदाज असला तर चेंडू लॉंग ऑफ आणि मिडविकेटला देखील षटकार पाहायला मिळतात. आणि या 6 धावांची धावसंख्या होती ती 20. आता 3च्या 3 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर तुम्हाला ऑन साईडला बघायला, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असे 3 खेळाडू 4 खेळाडू सर्कलच्या आत तुम्हाला फाईन लेग बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते. आणि इथे जर तुम्ही बघायला मिळालं तुम्हाला लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर ही देखील सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळते. तर 5 खेळाडू 6 खेळाडू तुम्हाला बघायला. पुन्हा एकदा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज ध्रुवेश बघायला मिळतो. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू, हो हो काय प्रॉपर टायमिंग केलाय. जसा चेंडू शॉर्ट ऑफ रेंजला बॅकफुटला करून चेंडू पूल केला गेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आणि इथे बघताना एक भव्य दिव्य षटकार बघायला मिळतो. कारण या षटकाराची आतषबाजी झाली तरच बाकी तुम्हाला 93 धावा बघायला मिळतील. काय जशाच तसं उत्तर दिलं जाते. रणांगणावर क्षेपणास्त्र सोडले जातात तेव्हा युद्धाची पराक्रमा बघायला मिळते, पण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये गोलंदाजावर षटकार चौकार मागतात तेव्हा बाकी तुम्हाला आवाक धावाक बघायला मिळतात. तशा पद्धतीचं इथे बाकी सामना बघायला मिळतोय. आता बाकी स्वप्नील घर काहीतरी कानमंत्र देताना, दिस इज गुड बॉल, तो चांगला बॅटर आहे, आपला कसं खेळवायचं, मोटिवेशन कसं करावं हे खूप चांगलं कर्णधारपद स्वप्नील घरातला बघायला मिळते. काय दर्जा बघितला हो स्पर्धेचा. यूट्यूबच्या माध्यमातून बघितलं. पूर्वीच्या काळात प्रेक्षक काय, यूट्यूब आल्यामुळे 50% प्रेक्षक घरी बसून मॅच बघतात. बरेचशी मोठी मैदान असो, 5-10 लाखाच्या मॅचेस बघू, 3 लाखाच्या प्रेक्षक नसतात. शेवटच्या दिवशी संडेला बघायला मिळत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, गुड बॉलिंग, फसलाय चेंडू. इथे बघा चेंडूच्या हाताखाली जातं नील, बघूया झेल घेतो की पाहायचं आहे आणि अप्रतिम झेल घेताना इकडे गुड कॅच, अप्रतिम झेल घेतला गेला. शेवटच्या षडापर्यंत पाहत आले, मोक्याच्या झेल घेतलं आणि मोठा गाडी तंबूत परततोय.
मुळीच नजर कोणाच्या मनात का वाजवलं. गौतमी पाटीलची इंटरव्ह्यू घेताना गतवर्षी बोईसर महोत्सवामध्ये प्रमुख कलाकार म्हणून तिचं नृत्यांगण होता. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगणा असं तिचं पालन केलं गेलं. खूप काही गोष्टी करता आल्या म्हणून गरीब माणसांनी जर प्रगती केली तर दादामुळे नाव ठेवतात आणि खूप मोठं वाक्य आहे, अप्रतिम. आणि आज पण देखील मुळीच न तो कोणाच्या मनात बनते की 80-90 धाव बघायला मिळतील आणि नील केलेली बॅटिंग आपल्याला 90 धाव बघायला मिळाल्या आणि अफरातून कॅच घेतला गेला नील किनीकडनं. आता बघा हाच फलंदाज, याच्याकडे देखील मोठी ताकद आहे, मोठी क्षमता आहे धावा काढण्याची. कुणाल मोहिते, ओ चेंज ऑफ पेस, चांगला वेग कमी केला बघा. चारी चेंडू वेगळ्या धाटणीचे बघायला. पहिला चेंज ऑफ पेस, दुसरा गुडलॉ स्पॉटवर, तिसरा शॉर्ट ऑफ लेन, दुसरा समोरचा आणि त्यानंतर बाकी पाचवा चेंडू टाकला ऑफ साईड ऑफ स्टंप. तिथे बाकी तुम्हाला बासवर फसले गेले आणि बघता बघता 2 षटकं पॉवर प्लेची संपली. 2 गडी बाद झालेत म्हणजे सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेलाय आणि फरकात धावसंख्या लागली ती 26-26. कंटिन्यू करा ते गाणं. ची पाहिली लाख मोलाची ती अंडरआर्म होती. तिथे बाकी ध्रुव सातपाटी संघाने फायनल जिंकली आणि ह्या मुळीचं ध्रुव स्टंपला पावी बनवली आणि रात्रीच्या 3 वाजता ते केले नृत्य कोण विसरू शकतो. अशा अनेक आठवणी उजाड देताना बघायला मिळत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकं, 2 गडी बाद आणि फरका धावसंख्या झाली ती सालवड संघाची 26. 93 धावा विजयासाठी करायचे. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला तोच तुम्हाला बघायला मिळतो ज्याने पहिलं षटक चांगल्यापैकी हाताळलं. थोडंसं महागडं नग वाटलं असतं तरी अवधूत तांडे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. याला पुण्याच्या राईट आर्म विकेट माराकडे समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो शुभम. चेंडू टटवला आहे, आउट ऑफ द पार्क जाईल का पाहायचा. मिड ऑफच्या लोकांवर सर चेंडू जातोय आणि इथे बघायला मिळते 6 धावा खणखणीत चेंडू. मी म्हटलं साई सापळेश्वरकडे जेवढे फलंदाज आहेत त्यांच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. आणि आता जर तुम्ही जर विचार केला समाजवारी म्हणणार नाही पण भंडारी समाज देखील चांगली प्रगती करताना आपण इन क्रिकेट पालघरमध्ये पूर्वी कोळी समाज राज्य होतं, कुणबी समाज राज्य होतं, मग बाकीचे खेळाडू बघायला मिळायचे. पण आता जर ओव्हरऑल तुम्ही पाहिलात तर भंडारी समाज देखील मग मोरे भंडारी असो गावड भंडारी असो चांगला पराक्रम चांगली फलंदाजी करताना ही फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. आणि जेवढी साई सॉफ्टवेअरचे नांदगावचे फलंदाज आहेत, शिरगावची फलंदाज आहेत, हे सर्व फलंदाज अप्रतिम फलंदाजी करताना तुम्हाला बघायला मिळेल. काय दर्जेदार मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. 93 धावा करत असताना देखील मोक्याच्या क्षणाची फटकेबाजी बघायला. विकेट गेले तरी कोणत्याही प्रकारची डर न घेता मला आलेल्या चेंडूवर षटकार मारायचा आहे. कारण प्रति षटकामागे तुम्हाला धावसंख्येची सरासरी 15.001 ही मेंटेन करायची आहे. बघूया कशा पद्धतीने करा. पुन्हा एकदा गोलंदाज अवधूत तांडे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. यष्ट्याना वेद एकदम चिकटून उभा आहे तो स्वप्नील घरात. फाईन लेग आणि थर्ड मॅन त्यांना कंपल्सरी बाजू ठेवून इथे बाकी यॉर्कर चेंडू इथे बाकी टटवला चेंडू खेळ देतो की पायाचा हो हो इकडे फसवला गेला चेंडू पायामध्ये टाकला गेला. हेलिकॉप्टर खेळले पण तो तेवढं उडवू शकले नाही. अरे सरळ झेल जातोय लॉंग ऑनच्या रिझनला. जिथे झेल घेतला तो खेळाडू बघायला मिळते तो नीलकेणी. आज दबदबा त्याचा आहे असं म्हणतात ना. क्षेत्ररक्षण करताना एकाच्या पाठीमागे चेंडू लागला पण त्याच्या भावतो पण दबदबा नाही आहे तर त्यांनी कर्तृत्व करून दाखवलं. एका फसल्या इनिंगला मोठं फुलवलं गेलं आणि फुलवली असं की त्या बागेमध्ये सुगंध पिरमळलं गेलं आणि सुगंध किती धावाचा तर बघता बघता 93 धावाचं. गुड वर्क, गुड बॅटर, गुड फिल्डर म्हणून येणारं अपकमिंग यंग टॅलेंट तुम्हाला पालघर तालुक्यातला मायकोप केळव्याच्या शेजारी असलेल्या गावातून तुम्हाला बघायला मिळतो. केळवा स्टेशनला उतरायचं पूर्वेला जायचं जिथे SP च्या मॅचेस तुम्ही बघत असताल. AB मॅचेस निश्चित ना एबीच्या मॅचेस तुम्हाला. आणि आता एक मोठा खेळाडू आहे आर्मी मॅन तुम्हाला बघायला मिळेल. प्रत्येकाला आदर आहे आणि आज कदाचित आर्मीमध्ये जॉईन आहेत आणि गदरचं गाणं आहे का असेल तर वाजवा त्याच्यासाठी. 6 ते 9 झालेला PSP मॅच सिरीज घेतलाय. भारतीय देशाचा सैनिक प्रत्येकाला अभिमान असायला पाहिजे याबद्दल. कारण देशासाठी तुम्ही लढतात ना तेव्हा सर्वस्व सोडून माझं फक्त रक्षण काय देशासाठी त्या आईच्या मंदनवर असायला पाहिजे. वडिलाची धार आमच्या कुटुंबाचं तुमच्या गावाची शान असताना मला बघायला मिळते. आणि या खेळाडूचं नाव आहे तो निश्चितच अक्षय गाविलकर. वास्तवमध्ये राहतो पण प्रॉपर कोकणवासी आहेत. अक्षय गाविलकर मुंबई महाराष्ट्र आर्मीमध्ये बघायला. काय फ्लो केलाय. कोण म्हणतं की फक्त हेलिकॉप्टर उडवायचे विमानात बसायचं 45 मिनिटात गोव्याला उतरायचं तशा पेशंट कार्यक्रम बघायला मिळतोय. वा रे वा काय
हे गीत घ्या त्याच्यासाठी, ज्या भारतीय सैनिकांसाठी ते गीत एक निश्चितच एंकरिंग असते, खूप एनर्जी दिली जाते. अक्षय गावीकर नावाचा हा सालवट पास्तळचा खेळ तुम्हाला प्रॉपर कोकणातला रहिवासी, पण पास्तळमध्ये बघता लहानाचा मोठा झाला आणि पहिला चेंडू आल्याला मोठा षटकार घेतला. पुन्हा तांडेलचा गोलंदाज बघायला बॅकफुटला गेला, चेंडू खेळला, मिस टायमिंग होतं, सरळ चेंडू जातो लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी एक धाव तुम्हाला बघायला मिळते. चांगलं कमबॅक केलं अवधूत तांडेल या खेळाडूने. इथे बाकी धावसंख्या पोहोचते ती 39, एका धावाने 39 धावा. अवधूत दांडेकर, ओके, अवधूत दांडेकर नावाचा खेळाडू बघायला 39 धावा. आता बाकी कृणाल मोहिते नावाचा खेळाडू तारापूर संघातून खेळता. निलेश पाटील संघाने आपण बघितलं लाल दरवाजा, हे तुम्ही तारापूर जाता खाडीचे किनारी जर उजव्या साईडला गाव आहे, त्या गावातला खेळाडू हा तुम्हाला खेळताना बघायला मिळतो. खूप मोठी क्षमता, खूप मोठ्या धावा काढण्याची सुरुवातीच्या काळात युवा बोईसर म्हणजे बॉबच्या संघातून खेळताना आपण पाहिलं. त्यानंतर बाकी संकल्पना बदलली की गावातल्या खेळाडू गावातच खेळ, एक गाव एक संकल्पना आले आणि नंतर या खेळाडूला निलेश पाटील संघाने आपल्या तारापूर संघात पाचारण केलं गेलं. कृणाल मोहिते नावाचा खेळाडू पुन्हा अवधूत आपल्या षटकाला पुढचा चेंडू पाहायला मिळतो. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग खरोखर चांगला. इथे बघा डायरेक्ट धावबाद बघायला मिळेल का, पंच काय देतात, रफेल घेतलाय. चला यायला पाहिजे आमचे तिसरे पंच या. इथे बाकी तिसऱ्यांचं पंचाचा रफेल घेतला गेला, पंचाकडे दाद मागितले गेलाय. अप्रतिम कमबॅक केला गेला. खूप चांगली कॅप्टनशिप तुम्हाला बघायला मिळते स्वप्नील घर त्यांच्याकडनं. आमचे लक्ष्मण म्हटलं की तुमच्या संघातले ते अप्रतिम खेळाडू आपण बघत आहात, काय खेळ खेळलात आणि खरोखर क्रिकेटसाठी जगावं आणि क्रिकेटसाठी कसं राहावं हे आपण लक्षाकडनं बघायला मिळते. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये चांगलं लक्ष्मणकडं आपण गोलंदाजी करताना देखील पाहिलाय. बघूया आमचं तिसरे पंच काय रफेल देतात, जो तो निर्णय दिला आपण बघायला मिळेल. पण आत्तापर्यंत पाहिलं तर चांगलं कमबॅक केलंय. सुरुवातीच्या पहिल्या चेंडू षटकार मारलं खरं, पण तिथे पाहायला मिळते नॉट आउट. चला तो नोट आउटचा डिसिजन, एक धाव वाढते, धावांची धावसंख्या होते ती 40 धावा. अतिशय सुंदर रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघ. 93 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. दोन्ही संघासाठी करूया मरोची मॅच. विजयी झाला तर तुम्ही पुढे जाल आणि पराभूत झाला तर बाकी टाटा बाय बाय करावं लागेल. काय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. पण अजून देखील खूप चांगली गोलंदाजी वापरलाय का निरंजनला पाठीमागे ठेवलाय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू अवधूत, अहो काय क्लास फटकेबाजी बघायला मिळते. ओव्हर पिच चेंडू ऑफसाईडचा बाहेर सरळ फेकला जातोय आणि आज सर्वाधिक षटकार त्या जागेवर आपण बघितलेत. इथून डावखुरा असो की उजवा असो त्या भागात षटकार बघायला आजपर्यंत इतिहासामध्ये त्या भागामध्ये पण ते आपण एवढे षटकार बघितले नसतील, पण आज बाकी त्या भागात षटकार बघायला मिळतात. आतापर्यंत सर्व षटकार आम्ही निलगिरीमध्ये बघितले, रस्त्याकडे बघितलेत, इथे लॉंग ऑफ लॉंग ऑनला बघितले. त्याची धावाची आवश्यकता. 50-50 मॅचेस झाल्यात आणि तुम्ही ह्याला स्वस्तात घेऊ नका. 102 धावा देखील सालवड पासवड प्रीमियरमध्ये चेस केल्या होत्या. 4 गडी तंबूरपर्यंत या खेळाडूने पेस केल्या होत्या. भारतीय सैनिक म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते. कोकणातलं फणस असं त्याला म्हटलं जाते. गोड स्वभावाचा, 150च्या वरती त्यांनी त्या सिरीजमध्ये धावा केल्यात. 18 चेंडू 47 धावा. बघूया म्हणजे निरंजनला पाचारण केलं तर एक अनुभवी गोलंदाज आणि आता खरोखरच एक निरंजन अभ्यास. 18 चेंडू 47 पाहिजेत. 18-47 सोल ट्रिक 48 म्हणजे 15.056चं तुम्हाला अस्क्रिप्ट धावा काढाव्या लागतील. हा हा काय गीत.
जवळ माझ्या भारतीय सैनिकाची प्रत्येकाला अभिमान असावा. भारताचा झेंडा भारतात सीमेक्षण रोशन करून आम्ही जे जगतोय ह्या माझ्या अशा अक्षय गावीरकर सारख्या भारतीय सैनिकामुळे. अक्षयजी मॅच संपल्यात आमच्याकडे या, तुम्ही कोणत्या रेजिमेंटला कुठे ड्युटी करतात हे आम्हाला असायला पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारख्या आम्हाला भारतीय सैनिकांचं मनोबल उंचावताना आणि आम्हाला प्रमाम अभिमान या स्पर्धेमध्ये जेव्हा बघायला मिळतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे तुम्हाला 18 चेंडू आणि 47 धावा करायचे आहेत. 93 धावा विजयासाठी करायचे आहेत. 3 षटकाने फलक धावसंख्या लागली ती 46 धावा. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. त्याने दुसरे षटक हातात दुशांत माते नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. समोर फलंदाज आहे तो म्हणजे कृणाल मोहिते नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. दुशांत मात्रे ओ राईट आर्म द विकेट. सरळ चेंडू टाकला जातो. चेंडू पडल्यानंतर रायझिंग डिलेवरी, चेंडूला पूल करायचा तो चेंडू लागतो सरळ कमरेच्या वरती. पंच घोषित करतात की दिस इज अ लेग बाय. धावसंख्या 1 निवडते आणि 47 धावा या फलकावर लागल्या जातात. काय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. अनिश्चितता कशी असावी क्रिकेटमध्ये आज तुम्हाला नील कडनं बघायला मिळालं. काय दर्जेदार खेळ त्यांनी केला. एकाच षटकात 4 आणि मैदानाच्या चारी बाजूला अप्रतिम अशी फलंदाजी करताना आपला मला असेल दर्जा का. मला PDPLला मॅन ऑफ द सिरीज दिले गेलं सुरुवातीच्या काळामध्ये जवळ, पण नंतर बाकी स्वतःनी मंत्र तंत्र आपल्या हातामध्ये इनिंग पूर्ण आपल्या हातामध्ये घेतली आणि एक दर्जेदार खेळ करताना बघायला मिळते. पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळतो गोलंदाज तो निश्चितच मात्रे, दिशांत मात्रे नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. ओहो लेग ब्रेक बघायला मिळतो आणि इथे बाकी मोठा आघाडी तंबूत परततोय. कॉट बिहाइंड पकडलं गेलं. गरज होती या खेळाडूला आउट करण्याची. दिस इज अ इन फॉर्म बॅट्समन, ज्याच्याकडे मोठे मोठे फटके तुम्हाला बघायला मिळतात आणि गुड बॉलिंग. खूप विचार विनिमय केला लक्ष आणि मग विचार संघाचा शिवाजीनगरमध्ये राहणार असताना उत्तर भारतीय, पण ज्या पद्धतीने फलंदाजी केलाय अफलातून प्रत्येक टुर्नामेंट गाजवण्याचं काम करण सिंग या खेळाडूने केलंय. चला बघूया कशा पद्धतीने आपण 5 खेळ सर्कलच्या बाहेर, 4 खेळ सर्कलच्या आत, 4 खेळ सर्कलच्या आत तुम्हाला बघायला दोन्ही सगळे ऑफसाईडला आहेत. तुम्हाला बघायला मिळते गलीमध्ये थर्डमॅन कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सगळं. आणि बघा निरंजनने अजून गोलंदाजी घेतली म्हणजे यंग अपकमिंग यंग टॅलेंटला गोलंदाजी दिला. म्हणजे किती कशा पद्धतीचं प्लॅनिंग आखलं गेलं आहे या मॅचेससाठी बघायला मिळते. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला दिशांत मात्रेकडनं बघायला मिळते. राईट मोरदीकडे मारा करत असताना बाल आपल्या षटकातला इथे बाकू चेंडू ठेवला. चेंडू खाली खाली ठेवला. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा टाकण्याचं काम केलंय. गोलंदाजाला हेरायचं, गोलंदाज पदेला ओळखायचं आणि मग चेंडू टाकायचं. व्हॉट अ बॉलिंग, खास गोलंदाजी बघायला मिळालाय. सुरुवातीच्या चेंडू षटकार लागला, मग विरू बाबरे बाद झाला. तिथून बाकी मग 2 चेंडू 2 षटकार तुम्हाला बघायला मिळेल. ते म्हणजे निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल ते बासव त्यांच्याकडनं. आणि तिथे बाकी नंतर तुम्हाला बघायला मिळेल की त्यांना देखील आउट केलं गेलं आणि आता इथे चांगलं कमबॅक केलं आहे. आणि त्यानंतर बाकी मोठा विकेट तुम्हाला पाहायला मिळाला तो इथे आपण बघितला तो म्हणजे अक्षय गाविलकरचा. आणि इथे बाकी आता चांगला मॅचमध्ये इन होताना बघायला मिळेल. पण मित्रांनो रात्र वैरायची असते तेव्हा बॅटिंग कोणाची सांगू शकत नाही. 2 षटकात 50 धावा देखील काढण्याची ताकद आजकालच्या टेनिस क्रिकेटच्या विश्वात आपण बघू शकतात. पुन्हा आपल्या षटकातला दिशांत गोलंदाजी करत असताना थोडासा चेंज ऑफ पेसचा चेंडू इथे बाकी पाहायला मिळेल का डायरेक्ट हिट. आणि इथे दोन्हीच खेळू एका साईडला आलेत. धाव होऊ शकले असती पण इथे बाकी धाव निघत नाहीये. डॉट चेंडू जातोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळेल. विचार विनिमय करून बघा. निरंजन स्वतः 1 षटक टाकण्यासाठी थांबले, 2 नाही घेतलेत हे तुम्हाला बघायला मिळते. खरोखरच खूप विचार विनिमय इंटेलिजंट क्रिकेट याला म्हटलं जाते. पुन्हा आपल्या षटकाला पुढे निशांत व्हॉट अ बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केलाय.
ओहो हो हो, काय दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीचा मारा, कामाला पाचारण केलं गेलं. चौथा षटक, 3 मिनिटं गेले टीम मिटिंग घेण्यासाठी, पण अक्षरशः विचारविनी केल्यानंतर मग निरंजन म्हणाला की दिस इज अ बॉलर आणि त्याला बॉलिंग द्यायला पाहिजे. 1 टू गो आहे, अजून एक चेंडू बाकी असेल या षटकातला. आणि विचार केला धावफलकावर आहे ती धावसंख्या 49. काय क्लास दर्जेदार फलंदाजी आज तुम्हाला बघायला मिळेल. चाचपड संघ धावा होतील की नाही, पण एका साईडला स्वतःकडे स्ट्राईक घेतला आणि गुड बॅटिंग, ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग करताना का आयकॉन खेळाडू, का माझं नावाचा दबदबा निर्माण केलाय, हे तुम्हाला निहिल किणीकडनं बघायला मिळालं. पुन्हा षटकात पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, हवेवर जातो. इथे बाकी बघूया झेल घेईल का, आणि इथे बाकी अप्रतिम ट्राय केली गेली होती. अप्रतिम ट्राय. निश्चितच झेल जरी सुटला तर पाठीमागे धावत जाऊन झेल घेणे एवढं सोपं नाही, आणि शेवटच्या क्षणात सूर मारली, इथे झेल सुटला गेला, पण अप्रतिम प्रयत्न तुम्हाला बघायला मिळते. आणि अशा पद्धतीने हे षटक संपलं. गुड बॉलिंग. इथे बाकी चांगलं कमबॅक केलं, आणि इथे षटक कमी धावाचं टाकणे लक्ष्मण गरजेचं होतं, आणि ते काम केलं गेलं. आणि खरोखरच या गोलंदाजाचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. 4 षटकं झाली, फरकात धावसंख्या झाली ती 51. म्हणजे आता 12 चेंडू आणि तुम्हाला हव्या आहेत त्या धावा 42. 93ला विन आहे ना. 12 चेंडू आणि 42 धावाच्या. बघूया कोणत्या गोलंदाज पाचारण केलं जातं. आता बघी कोणत्या तरी एका फलंदाजा क्लिक होऊन कमीत कमी 25 धावाची खेळी करावी लागेल. या षटकात त्यांनी फक्त 5 धावा दिल्यात, त्याच्यात एक लेग बाईज दिल्यात, आणि फक्त 4 धावा दिल्यात, आणि एक गडी देखील बाद केलाय. म्हणजे कशा पद्धतीची इकॉनॉमिकली गोलंदाजी, ब्लॉक टू ब्लॉक, लाईन अँड लेन टाकली गेली बघायला. आता बाकी निरंजन जातो की पाहायचं आहे. या डेंजर हँडसाठी निरंजनला पाचारण केलं गेलं. 2 षटकामध्ये तुम्हाला धावा हव्यात त्या 42. काय सुंदर बॉलिंग तुम्हाला बघायला मिळाली. दोन्ही गोलंदाजाचं मनापासून मी कौतुक करेन. एका साईडला अवधूतचं आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळालं दिशांत माते नावाच्या खेळाडूचं. इथे बाकी 12 चेंडू आणि तुम्हाला धावा हव्यात त्या 42. 51 धावा 4 षटकात झाल्यात. आता बघा शील्डमध्ये थोडंसं बदल केलं गेलं. ऑन साईडला तुम्हाला विचार करायला बघायला घेतलं तर लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळतात. हे 3 खेळाडू बघायला मिळत आहेत. ऑफसाईडला आणि ऑफसाईडला तुम्हाला 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. तो एका साईडला लॉंग ऑफ आणि एका साईड डीप कव्हर, असे हे तुम्हाला खेळाडू बघायला मिळतात. लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग, असे 4 खेळ ऑन साईडला आणि एक खेळ ऑफ साईडला डीप लॉंग ऑफ बघायला मिळतो. निरंजन आपल्या सगळ्याला पुढे हाताळत असताना अप्रतिम गोलंदाजी हाताळायचा चेंडू जातो आहे सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बाकी चांगलं फील्ड एंड थ्रो करतात. 1 धाव बघायला दुसरीला पूर्ण होईल का, आणि बघता बघता 2 धाव पूर्ण करतायत, आणि या 2 धावांशी 53 धावा या फलकावर लागतात. आता 11 चेंडू आणि 40 धावा. 11 चेंडू आणि 40 धावाची आवश्यकता. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. ट्रिपल एस सालवड विरुद्ध आपण SR जी असा संघ बघतात. SR जी प्रणाली आणि ट्रिपल सी सालवड. पुन्हा कृणाल मोहिते समोर उभा आहे, आणि समोर गोलंदाज बघतोय तो आपण निरंजन. लो फुलटाच्या चेंडू टटोला स्क्वेअर लेगच्या रिजनला 1 धाव बघायला मिळते. पुन्हा दुसरी होईल का. चांगला थ्रो देखील तिकडे पाहायला मिळतो. गुड थ्रो, वाटा थ्रो, अप्रतिम क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते. आणि बघता बघता एकच धाव फरका लागली जाते, आणि एका धावाची धावसंख्या होती ती 54 धावा. काय सुंदर स्पर्धा रंगवली गेला. ज्या पद्धतीने आज खेळ बघितलं, प्रत्येकाने भारावून गेलं, भरभरून कौतुक गेलं निहिल किणी नावाच्या खेळाडूचं. गुड बॅटिंग, क्लास दर्जेदार. चोहो बाजूने सुंदर फटकेबाजी तुम्हाला त्याच्याकडनं बघायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला मारलेला चौकारचा आजच्या दिवसात डे ऑफ द शॉट असं म्हणावं लागेल. असं निहिल किनीकडनं भरंदाजी बघायला मिळाली. आणि म्हटलं जातं ना, रणांगणावर शेपटानं सोडावं, पटांगणावर उभं राहावं, एका हाती किल्ला लढवायची ताकद असते की धावांचा अव्वल बघावा, तशा पद्धतीची फलंदाजी आपण पाहिली. पुन्हा निरंजन एक अनुभवी आणि खरोखर जो क्रिकेटचा पितामह म्हणण्याची वेळ आलाय, कारण पायर पासून मी नवोदित खेळाडू बघायला मिळत नाही. एकमेव गोलंदाज आहे जो सातत्यपूर्ण आपलं नाव करतो गावासाठी. रॅपिड चेंडू टाकला, इथे सरळ हातामध्ये जाईल का पाहायचा आहे. इथे पूर्व अभ्यास केला खेळाडू की मी बॉलवर गेलो होतो, बॉल बाहेर जाईल, इथे धावा वाटणं महत्त्वाचं बघायला पाहिजे. पण स्वप्नीलचा पूर्ण अभ्यास की चेंडू निरंजनच्या डोक्यावर येईल, मला कवरीनं जावं लागेल. धावसंख्या पुन्हा 1 वाढलेला धावसंख्या होते ती 55 धावा. मग यातील विजेता आणि तुम्हाला एका साईडला बघायला मिळेल तो हौशी नांदगाव आणि कुशल 11 ह्या संघाविरुद्ध सामना खेळ. यातील विजेता कुशल उनबार आणि
हौशी नांदगाव. पुन्हा मधल्या बॉल यॉर्कर लेनचा इथे बघा खेळून काढला, सरळ चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या रिझनला. एक धाव बघायला मिळते. व्हॉट अ बॉलिंग, काय सुंदर जजेदार गोलंदाजी बघायला मिळते. कारण 12 चेंडूमध्ये जेव्हा तुम्हाला 41 धावा असताना अशा पद्धतीची गोलंदाजी, ब्लॉक होल, ब्लॉक टू ब्लॉक, गोल्डन स्पॉट टू बॉल, कोणताही रूम नाही. आणि सिंगल डबल जरी धावा गेल्या तरी शेवटच्या षटकामध्ये आम्हाला 5 रन करता येईल. खूप चांगल्या पद्धतीची रणनीती वापरली गेली. आणि बघा निरंजनने फक्त एकच षटक घेतलं, कारण चांगला नवोदित गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय ते दिशानं मात्रेला 2 षटकं दिली. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी ट्रॅव्हल केला, चेंडू सरळ जाईल की आउट ऑफ पार बघायला मिळतो. सरळ जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा. आणि या 6 धावांनी सुद्धा विचार केला तर धावसंख्या होते ती 62 धावा. नऊ 93 धावा चेस करायचा होता. इथे बाकी मोठा फटका खेळायचा, सरळ चेंडू डॉट जातोय. आता 6 चेंडू आणि 31 धावा काढले. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, खरोखरच कौतुक करील. ज्या आतापर्यंत त्यांनी 3 गोलंदाज वापरले, तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आणि आता इकडे बाकी 6 चेंडू आणि 31 धावा करायचे आहेत. बघूया कशा पद्धतीने होतील का, सांगू शकत नाही. ज्या पद्धतीने निहिल किणी या फलंदाजांनी आज या पीडीपीच्या माध्यमातून प्रेक्षकांना, यूट्यूबच्या माध्यमातून दर्शकांना ज्या पद्धतीने सामना दर्शवताना जे बॅटिंग केलं आहे, वन ऑफ द क्लास बॅट्समन इन पालघर तालुका अशा पद्धतीचं नामांकन ज्याचं केलं जाते तशा पद्धतीचं बघायला मिळेल. 6 चेंडू 31 धावा. जाऊया डीजेकडे. बस क्रिकेट आहे हो. क्रिकेट स्वप्नीला आऊट बाद केला. आपण असंख्य मॅच बघितल्यात ब्रिजाईच्या. स्वप्नीला धावबाद केला तोपर्यंत खेळायचाच, तशा पद्धतीने ही खेळला नो डाऊट. आणि बघितलं करिश्मा कपूरची आठवण, फुलोचा चेहरा 2010 मध्ये आपल्याला घेऊन गेला. वॉट अ डीजे, असं गाणे वाजवा हो. बघा आमचा मनोज भाऊ देखील खुश आले, कारण आम्हाला देखील आमच्या जीवनात आम्ही संसार करतो, थाटतो, पण आम्हाला आमच्या त्या कुमार वयाची आठवण देखील केली जाते. असंख्य आठवणी आहेत आमच्या ब्रिजाई संघाविरुद्ध मोठमोठ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 31 धावा. आणि आता गोलंदाज बघायला मिळतो सृजल. हा देखील सालवडचा गोलंदाज बघायला मिळतो. साई सापडेश्वर संघाने देखील चांगली कमाल केलाय या 2 वर्षात. या खेळाडूंची जर मी खेळ पाहिलात तर अप्रतिम खेळ तुम्ही आतापर्यंत पाहिला. सृजल बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते आपल्या शेवटच्या 2 चेंडू. ऑफ सर चेंडू टटवला, इथे बाकी मिळवायचे चेंडू जातो, सर चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. आणि या 4 धावांशी धावसंख्या होते ती 66 धावा या फलकावर लागल्या जातात. सुजलचं देखील कौतुक करीन. म्हणून शेवटचे 2 चेंडू असताना मैदानात गेल्या 2 चेंडू इनिंगच्या 5व्या आणि 6व्या चेंडू षटकार मारण्याचं काम त्या सुजलने केलं. आणि म्हणूनच तुम्हाला त्या 92 धावा बघता आल्या. पण त्या अगोदर निहिल किणी नावाचं वादळ फोफावलं, सुनामी आलं. आणि बघता बघता इंडोनेशियाची आठवण या मैदानावर केली की सुनामीने काय कसं केलं, तशा पद्धतीची फलंदाजी केली. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू सुजल हाताळताना चेंज ऑफ पेस खूप चांगली गोलंदाजी टाकताना आपण बघितलं या गोलंदाजाला. आणि खरोखरच मी दर्जेदार खेळ आता 2 वर्षामध्ये प्रोग्रेसिव्ह क्रिकेट टीम जर बघितलं, नवीन टीम कोणती तयार झाली तर निश्चित ही साई सापडेश्वरचा संघ आपण बघत आहात. असंख्य भंडारे आणि वाडवळ समाजाचे खेळाडू त्या संघातून खेळताना आपण पाहिलेत. एक उत्तर भारतीय खेळाडू जो नॉन स्ट्राईक लोब आहे तो संघात त्या खेळाडू आपण बघत आहात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू सुजल. गुड बॉलिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील तिकडे बघायला मिळत आहे. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला. सर्व काही ठीक झालं का माणसाच्या उत्कंठा वाढतात आणि मग तुझी बॉडी देखील सपोर्ट करायला देते. असं म्हणतात ना डॉक्टर, कोशिश तो हमने किया, सर्जन किया, आणि मग तो ऑपरेशन सक्सेस झालं का पेशंट कसा बरा होतो, तशा पद्धतीचे 92 धावा झाला. आणि जो ॲग्रेसिव्हपणा तुम्हाला बघायला मिळाला प्रत्येक क्रिकेटरमध्ये तिथे बाकी बघायला मिळते. गुड वर्क, गुड बॉलिंग साईड. पण साई सालवड संघाचं मनापासून कौतुक करेल. जो खेळ केला सकाळच्या सत्रामध्ये, एक अटीडेचा सामना पराभव झाला, इथे देखील तेच झालं. शेवटची 3 षटकं तुमच्या हातात निसळून गेली, चांगली गोलंदाजी झाली नाहीये. पुन्हा सुजल आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅटची एज घेऊन जातोय, परंतु इथे बाकी बघत नाही, फक्त औपचारिकता बाकी राहिल्यात. आणि आता बाकी चेंडू उरलेत ते फक्त 2 आणि धावा हव्यात त्या 66 झाल्यात ना, 67. मोठा विजय संपादन करताना गरज होती, डू ऑर डायची मॅच होती. इथे तुम्ही विजयी झालात तर बाकी स्पर्धेत राहाल. 2 चेंडू 26 धावाची आवश्यकता. काय दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते.
सुजल पुन्हा सुद्धा गोलंदाजी हाताळणं पाहत आहात. इथे बाकी चेंडू खेळलाय, सरळ जातो लॉंग ऑनच्या रिझनला. इथे चांगल्या पैसे क्षेत्रक्षण आपण पाहत आहात. थ्रो करेपर्यंत एक धाव ही तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने विचार की धावसंख्या होते 68. क्लास गोलंदाजी, पण कमबॅक कुठे झालं म्हणावं लागेल तुम्हाला मी ह्या दिशान मातेच्या गोलंदाजीवर. त्यांनी 14 षटक हाताळलं, तिथे कमबॅक केलं. पण निश्चितच या सामन्याचा सूत्रधार कोण असेल तर निहिल केणी नावाचा यंगेस्ट खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. अब्सोल्युटली गुड बॅटिंग, क्लास दर्जेदार फलंदाजी त्याच्याकडे आपल्याला बघायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने एका इनिंगला वेगळा ट्रॅक, वेगळी दिशा दिली. कारण शेवटच्या 3 षटकात जे फलंदाजी त्याच्याकडनं बघायला मिळाली, 3 षटकापेक्षा शेवटच्या षटकात ते आलेच नाहीये. ज्या 12 चेंडूमध्ये धावा केल्या आणि अशा पद्धतीने या स्पर्धेतून बाहेर होताना संघ आपल्याला बघायला मिळतो. ट्रिपल एस सालवर. पण निश्चितच अमोल भाऊ हा संघ तुम्ही घेतलात पीटीपीच्या माध्यमात, तुमचा चांगला खेळ आम्हाला या स्पर्धेमध्ये तुमच्या खेळाडूकडनं बघायला मिळाला. त्याबद्दल निश्चितच अमोल भाऊ तुमच्या ट्रिपल एस सालवर संघाचं मनापासून धन्यवाद करतो. शेवटी हार जीत आहे, कुठेतरी आपण कमी पडलो, तुमची गोलंदाजी कमी पडल्यापेक्षा एक उच्च दर्जाची फलंदाजी निहिल केणीकडनं बघितली. चला इथे बाकी या हौशी नांदगाव संघ आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतं कुशल उनभाट. आपण दोन्ही संघाच्या